You
कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका श्री गुरु चरण सरोज निज मनोन पुरो सुधारे भजन रघुबर विमल जसु जोदायक फलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोहि हरहु क्लेश विकार जय जय श्री राधा रमण जय जय नवल किशोर जय गोपी चित्त चोर प्रभु जय जय माखन चोर जयांचे केल्या स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार आता ओम नमो ज्ञानेश्वरा मी कला कुसरी काही सुनीने बोलतो वचने अति भाविका माझी वाणी तुझे वर्णे गुण नाम ऐसे दे प्रेम काही कळस प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सभेसाठी निवडलेला भंग महान भगवत भक्त देव मान्य संत मान्य जन मान्य विश्व संत सकळ संत कंठभूषण महाराष्ट्र भूषण जगत वंदनीय जगत गुरु असणारे काळाच्या डोक्यावर पाय ठेवून सद्य वैकुंठाला जाणारे देहू निवासी तोर साधू श्री तुकोबराया यांचा सुंदर असा 4 कडव्याचा गवळणीपर प्रकरणातील अभंग काल्याच्या कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला आहे. अभंग तुकोबरायांच्या सेवेसाठी निवडलेला आहे. साहेब तुम्ही थोडं इकडे येता. तुम्ही मॉनिटरचा आवाज काढतोय इथे या. तुम्ही म्हणाल कुणकुण बुद्ध्या सुचलीनीच्या पुढे येऊन बसले असं काही नाही. तर मला जो रिटर्न यायला पाहिजे तो कमी येत होता. हरिणे माझे हरिले चित्त भार वित्त विसरले. या अभंगाद्वारे जगद्गुरु तुकोबराया आणि एक उच्च कोटीतली साधक असणारी गोपी एक गवळण या दोघांच्या मधला जो संवाद झालेला आहे तो संवाद तुकोबराया या अभंगामध्ये आपल्याला सांगतात. यमुनेच्या काठावरती अनेक दिवसांपासून एक गोपी त्या ठिकाणी बसलेली आहे आणि त्या गोपीची अवस्था जेव्हा तुकोबरायांनी पाहिली त्यावेळेला तुकोबराय त्या गोपिकाला विचारतात की हे गोपी अनेक वर्षापासून अनेक दिवसापासून तू या ठिकाणी बसलीयस तू घरी का जात नाहीयेस तू इथे का बसलीयस. तर त्यावेळेला ती गोपिका तुकोबरायांना सांगते की महाराज मी आता घरी कशी जाऊ कारण काही लोक मला नावं ठेवतील. का नावं ठेवतील लोक तर माझ्याकडून आता माझा प्रपंच व्यवस्थित होणार नाही कारण त्या भगवान परमात्म्याने माझ्या चित्ताचं काही केलंय हरण केलंय.
हरीने माझे चित्त हरण केल्यामुळे वित्ताधिकाचा जो भार माझ्या डोक्यावर होता, व्यवहारिक जो भार होता, तो भार आता मी विसरलीये, म्हणून मी आता घरी जाऊ शकत नाही. आणि ही जर गोष्ट परक्यांनाही समजली तरी सुद्धा मला त्या ठिकाणी त्रासच होईल. 3 कडव्यामध्ये गोपी तुकोबरांना बोललेली आहे आणि 4थ्या कडव्यामध्ये तुकोबर आहे त्या गोपीला उपदेश करतात की हे साधक गोपिका, ज्या भगवान परमात्म्याच्या त्या वेणूच्या आवाजाने किंवा त्याचं रूप पाहिल्याच्या नंतर तुझी ही अवस्था झाली आहे ना, तर तू आता टेन्शन घेऊच नको. घराचं, कामाचं, धंद्याचा, व्यवहाराचा काही तू ताण घेऊ नको. तू फक्त निवांत राहा आणि ज्याचं स्वरूप तू पाहिलंयस ना तेच स्वरूप पुन्हा पुन्हा पाहत राहा. तू का म्हणे निवांत राही पाहिले पाहि परतोणी, आता कैसे जाऊ घरा मोहे बरा लौकिक. हा झाला आपल्या अभंगाचा सरळ सरळ धावता अर्थ. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर आपलं कीर्तन आता संपलं होतं, कारण 10 ते 12 आपल्या कीर्तनाचा वेळ होता. तुमच्या पॉम्पलेटला काय माहित नाही, पण मी 10 ते 12 मागून घेतला होता. पण चला 11:15 आता झाले, बरोबर ना. अभंगाचा सरळ शब्दशार्थ मी तुमच्या समोर सांगितलेला आहे. अभंगाचा सरळ भावही सांगितला जातो आणि नंतर भावार्थही सांगितला जातो. याचं कारण अगदी थोडक्यात सांगेल मी तुम्हाला. शब्दशार्थ का सांगावा आणि नंतर भावार्थ का सांगावा याचं कारण आहे. माझे गुरुजी नेहमी सांगत असतात की कीर्तनकाराने कीर्तन करत असताना 2 जबाबदारीचं पालन केलं पाहिजे. 2 जबाबदाऱ्या आहेत. एक जबाबदारी आहे की कीर्तनासाठी उभं राहिल्याच्या नंतर जो अभंग कीर्तनासाठी निवडलाय ना, कीर्तनकाराने तो अभंग सोडूनही जायचं नाही. थोडंसं लक्ष देऊन ऐका म्हणजे कळेल. कीर्तनकाराने निवडलेला अभंग सोडूनही जायचं नाही. आणि दुसरी जबाबदारी, निवडलेला जो अभंग आहे तो सोडवल्याशिवायही जायचं नाही. पटलं का? कळालं का सगळ्यांना? विठ्ठल विठ्ठल अभंगाचा सरळ शब्दशार्थ मी तुमच्या समोर सांगितलेला आहे. काल्याचं कीर्तन, पहिल्या दिवसाचं कीर्तन आणि 7व्या दिवसाचे कीर्तन, हे 3 कीर्तनकार बांधलेले असतात आणि ते असावेच, बांधलेले असावे. तुम्ही म्हणता बांधलेले मग कुठे सोलाचा रटणी बांधलेलं तर दिसो ना, नाही का? सोलाने वगैरे बांधलेले नाही, तर एक शिष्टाचार आहे, एक संप्रदायाची पद्धती आहे, एक आचारसंहिता आहे की पहिला दिवस असेल तर नामपर, 7वा दिवस असेल तर मागणीपर आणि 8वा दिवस काल्याचा प्रसंग आपण या ठिकाणी पाहिला पाहिजे. म्हणून आज काल्याचा प्रसंग या ठिकाणी कीर्तनासाठी आवर्जून ज्यांनी उपस्थिती लावली आहे, अगदी आमच्या गुरुस्थानी असणारे आणि नात्यानंही ते माझे सासरे लागतात. आता खरं तर सुनबाईची परीक्षा आहे बरं कधी. आता एरवी तिकडं कीर्तन करणं फार सोपं आहे, पण सासऱ्यांसमोर, आणि तेही एवढे अधिकारी सासरे नाही का, सासऱ्यांसमोर सुनबाईनं उभा राहून बोलणं म्हणजे हे सुनबाईंचं भाग्य समजावं लागेल. भाग्यवान आहोत आम्ही की असे अधिकारी आम्हाला त्या ठिकाणी नातेवाईक मिळाले आणि हे त्यांच्या मनाचा मोठेपण आहे की ते आज माझ्या समोर बसून या ठिकाणी कीर्तन श्रवण करताय. खरं पाहिलं तर मोठ्या माणसाचं मोठेपण, मोठ्या माणसाची उंची जर आपल्याला कधी पाहिजे असेल ना, तर अशा माणसांकडे पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येतं की खरी मोठी माणसं कोणाला म्हणावं. तर आज समाजामध्ये, आता माझ्याकडे वेळ फार कमी आहे, आज समाजामध्ये आपण फिरत असताना पाहतोय 2 टिपणं जरी आमचे पाठ असले ना तरी आम्ही कोणाच्या समोर बसायला तयार नसतो. महाराज अगदी पडद्यात विनेकरी काकू त्या ठिकाणी आहेत, चोपदारही आहेत बरं का. वातावरण खूप सुंदर आहे. विनेकरी ही त्या ठिकाणी वारकरी पोशाखामध्ये आहेत. काय सुंदर फेटा ती साडी, छान बरं का. कारण विनेकरी ही महत्वाची भूमिका आहे कीर्तनातली, अतिशय महत्वाची भूमिका. काय जबाबदारी आहे विनेकरांची सांगून जाईल मी तुम्हाला. जर अर्ध्या कीर्तनामध्ये जर कीर्तनकाराचंच काही बरं वाईट झालंच, तसं मी मरणार नाही एवढं लवकर, पण समजा जर कीर्तनकाराचं काही अर्ध्या कीर्तनात बरं वाईट झालं तर राहिलेलं अर्ध कीर्तन विनेकरांना येऊन करावं लागतं. ही जबाबदारी आहे. जमेल का मावशी? हा जमेल जमेल जमेल. त्या म्हणतात माझं जमेल पण तू मर आधी.
काही धन्यवाद आहेत आणि चोपदार मावशी दोघी जणी या ठिकाणी उपस्थित आहेत. चोपदारांचं ही कार्य आहे महत्वाचं बरं का. भूमिका जबाबदारी महत्वाची आहे. तुम्हाला माहित असेल नसेल, चोपदार त्यांच्या त्या नावामध्येच त्यांचं कार्य दडलेलं आहे. चोपदार आणि ते कीर्तनकाराच्या अगदी पाठीमागे काय असतात माहिती आहे? असंच नाही, चोपदाराचं कार्य आहे. जर कीर्तन करता करता बोलता बोलता जर कीर्तनकाराची जीभ घसरलीच, कळते ना, जर बोलता बोलता कीर्तनकाराची जीभ घसरली तर त्यांना चोप देण्याचाही अधिकार आहे. हे त्याच्यासाठीच असतं. पण कीर्तनकाराची जीभ घसरलेली कळाली तर तसं तुम्ही अधिकारी आहात. सर्वच मंडळी आता माझ्यापेक्षा ज्ञानाने, वयाने, तपाने, अधिकाराने सर्व त्या ठिकाणी श्रेष्ठ आहात. सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होते. आणि ज्यांनी अगदी वेळेत मला इथपर्यंत आणून पोहोचत केलं आणि माझ्या प्रपंचामध्ये आणि माझ्या परमार्थामध्ये भरभरून ज्यांचं सहकार्य मला मिळालेलं आहे. खरं तर त्यांचं नाव, त्यांचा परिचय करून देणं अतिशय महत्वाचं आहे. पण मी आज बोलण्याच्या ओघामध्ये विसरले होते गडबडीमध्ये. आणि होतं कधी कधी नाही का, टावरच्या खालीच रेंज नसते कधी कधी, असंही होतं. असे माझे पतिदेव मापारी महाराज तेही या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांनाही मनापासून धन्यवाद आहेत. आता महिला मंडळ, तुमच्यामध्ये एकच शंका निर्माण झाली असेल, आता मालक आहेत पण सोबत, पण नेमके कुठं बसले असतील, नेमके कोणते? हा एकच प्रश्न आता तुमच्या मनात असेल. पण काळजी करू नका, मी कीर्तन झाल्यानंतर तुम्हाला दाखवते. आता कीर्तनात लक्ष असेल. सुंदर असं पवित्र वातावरण आहे भगवान परमात्म्याच्या पवित्र प्रांगणामध्ये. आपण सुंदर असणारा हा नाम सप्ताह या ठिकाणी आयोजित केलेला आहे. आज सप्ताहाची सांगता आहे. कीर्तनासाठी जो अभंग निवडला आहे तो तुकोबरांचा आहे. आणि एक साधक गोपी त्या ठिकाणी ज्या वेळेला घरकाम करत असताना, आता इकडे लक्ष द्या बरं का, अगदी लक्ष द्या, कारण आपल्याकडे वेळ कमी आहे. आपल्याला कमी बॉल मध्ये जास्त रन करायची वेळ खरंच खूप कमी आहे. तेव्हा तुम्ही आता लक्ष देऊन चिंतन ऐका. एक गोपिका त्या ठिकाणी सकाळी सकाळी लवकर उठली आणि घरकाम करू लागली. आता पूर्वीच्या गोपिका होत्या त्या सकाळी लवकर उठायच्या. लक्षात येते ना, पूर्वीच्या गोपिका लवकर उठत होत्या. आता कोणी उठू, आपल्याला काय करायचं, तुमच्या लक्षात येतं. पण पूर्वीच्या गोपिका लवकर सकाळी उठायच्या आणि उठून सडा सामर्जन त्या ठिकाणी करू लागली. आणि एक फायदा आहे बघा, जी बाई लवकर उठून कामाला लागते ना, तिचा एक फायदा होतो, फार मोठा फायदा होतो. सांगू का? हा, फायद्याचा असेल तर सांग म्हणा पटकन. जी बाई सकाळी पटकन उठून अंगण झाडते ना, तिला कचरा भरायची गरजच पडत नाही. कचरा भरण्याची गरजच नाही. दोघी झोपलेले असतात बाजूच्या, झाडून काढायचा अर्धा इकडे लावायचा ना अर्धा. पण बाजूच्या उठल्या नाहीत याची काळजी घेतली पाहिजे. चला, ती साधक गोपिका त्या ठिकाणी सकाळी लवकर उठली आणि घर काम करू लागली. घर काम करत असताना वेणूचा आवाज कानावरती पडला आणि वेणूचा आवाज कानावर पडल्याबरोबर अर्धवट काम सोडून दिलं. कामात आता लक्ष लागे ना. धार काढू लागली एक गोपिका. धार काढण्यासाठी वासरं सोडली, पण गाईचं वासरू जे होतं ते म्हशीच्या दावणीला घेऊन गेली. आणि म्हशीचं वासरू, हे मी मनाने सांगते का नाही, गाईची वासरे म्हशीला सोडली, म्हशीची वासरे गाईला सोडली, बैलाची धार कशी काढू रे, बैलाची धार कशी काढू रे, मन मोहिले मन मोहिले मन मोहिले मन मोहिले मन मोहिले मन मोहिले
शिक्षक आहात, अधिकारी आहात, माझ्यापेक्षा कित्येक पटीने तुमची तयारी आहे, पण घड्याळ आपल्यासाठी थांबणार नाही. तेव्हा मी पहिल्यांदा सर्वांची माफी मागते बरं का. ती गोपिका त्या ठिकाणी घरकाम करत असताना चित्त त्या ठिकाणी भगवान परमात्म्याच्या बासरीने वेधल्या गेलं आणि अर्धवट काम सोडून त्या ठिकाणी बासरीच्या आवाजाच्या दिशेने ती गोपिका गेली आणि अनेक दिवस त्या ठिकाणी यमुनेच्या काठावरती ती गोपी बसलेली होती. अनेक लोक तिला पाहायचे. अनेक वर्ष झाले ही गोपी बसली आहे, पण कोणालाही तिची ती अवस्था कोणाच्याही लक्षात यायला तयार नाही. कारण ती उच्च कोटीतली भगवत भक्त होती, ती एक प्रकारची संत होती आणि संतांची अवस्था ही संत झाल्याशिवाय कळत नाही. विठ्ठल विठ्ठल म्हणे अंगी व्हावे ते आपण, तरीच महिमान येईल कळ. अनेक वर्ष ती गोपिका तिथे बसली आहे, पण ज्या वेळेला जगद्गुरु तुकोबर आहे त्या गोपिकेच्या समोर गेले आणि त्या गोपीला विचारत आहेत, हे गोपिका, अनेक वर्षापासून तू या ठिकाणी बसली आहेस, तू घरी का जात नाहीयेस? घरची मंडळी, तुझे पती, तुझे मुलं, सासू सासरे, तुझा परिवार तुझी वाट बघत असेल, तू का घरी जात नाहीयेस? त्यावेळेला तुकोबर यांच्या प्रश्नाला उत्तर देते दुसऱ्या चरणात. शेवटच्याही चरणात असू शकतो, पण ते प्रवेश द्वार जर सापडलं आणि त्या द्वारातून जर प्रवेश झाला ना की मग व्यवस्थित सगळं चिंतन पुढचं मांडता येतं. आणि पुढेही माझे बाबा सांगायचे की जे शहाणं जनावर असतं ना, लक्ष देणं का, जे शहाणं जनावर असतं ना ते ज्वारीच्या डांब्यात घुसत असतं म्हणे, कडी काठ पाहत नाही. ज्वारीचा मोठा आता आपण शेतकरीच आहोत, पण इकडे राहतोय कालांतरापासून. पण तो शेतकरी असतो, जे बैल जेव्हा करतात ज्वारीच्या डांब्यात जेव्हा त्याला त्या प्लॉट मध्ये घुसायचं असतं, जिथं ते चांगली ज्वारी जिथे असेल मोठाली डांबा ज्याला म्हणतो आपण, ते कडी काठ पाहत नाही, ते डायरेक्ट डांब्यात घुसत असतात.
तसा जो शहाणा जनावर डांब्यात घुसतं तसं शहाण्या महाराजांनी त्या चांगल्या प्रवेशद्वारातून प्रवेश केला पाहिजे. विठ्ठल विठ्ठल. हे सगळं माझे बाबा सांगायचे बरं का. म्हणजे मी फार शहाणी आहे असं मला म्हणायचं नाही, गुरुच्या मुखातून ऐकलंय म्हणून सांगते. ती गोपिका विचारती, महाराज तुम्ही म्हणताय घरी जा, पण मी आता घरी कशी जाऊ? कारण मी जर आता घरी गेले आणि घर प्रपंच जर करू लागले तर मला लोक नावं ठेवतील. का? कारण का आता माझ्याकडून प्रपंच व्यवस्थित होणार नाही. मग मला लोक नावं ठेवतील, कारण लोक असे आहेत महाराज, जे घोड्यावरही बसू देत नाही आणि पायीही चालू देत नाही. हा समाज असा आहे. बघा तुम्ही, लोक चांगल्यालाही नावं ठेवतात आणि वाईटालाही नावच ठेवतात. एखादा माणूस जर खूप परमार्थ करत असेल, खूप देवदेव करत असेल, तर त्यालाही नाव ठेवतात ना. हे मी सांगत नाही. आचार करिता म्हणती हा पसारा, न करिता नरा निंदिता ती. जो परमार्थ करतो त्यालाही म्हणतात काय 2-2 तास पसारा मांडून बसला बाबा. आता इथं आपल्या रामनगर मध्ये आता ही आपली परंपरा आहे. फार जुन्या काळापासून नाम सप्ताहाची परंपरा चालू आहे, म्हणून इथे तुम्हाला फारसा त्रास होत नसेल का हो गुरुजी? इथे तुम्हाला फारसा त्रास होत नसेल, पण काही ठिकाणी जर शहरी भागामध्ये जर कार्यक्रमाचं आयोजन करायचं म्हणलं ना तर फार त्रास होतो. मला होतो त्रास, कारण तो अनुभवलाय. मी कधी नियोजनात जास्त भानगडीत पडली नाही, पण कमिटी त्या ठिकाणी आमच्या जी कॉलनीतली मंडळी आहेत त्यांचा फार आग्रह होता, ताई तुम्ही खूप खूप दूर दूर कीर्तनाला कथेसाठी जाता, मग आपल्याही कॉलनीमध्ये कार्यक्रम झाला पाहिजे. मग 3 वर्षापूर्वी आम्ही छोट्या खाणी तिथे कार्यक्रम चालू केला आणि याही वर्षीचा आजचा दुसरा दिवस आहे. चालू झाला. सहकार्य करणारेही खूप असतात. 100 पैकी 95% लोक आपल्याला सहकार्य करतात, पण काही टक्केवारीमध्ये आता इथलं सांगेन ना मी बरं का, इथलं नाही, इथला सगळा परिसर हा अगदी परमार्थिक आहे, धार्मिक परिसर आहे. पण चांगलं कार्य जर आपण करू लागलो तरी सुद्धा लोक आपल्याला काय करतात? नावं ठेवतात. आता आपण कीर्तनाला निघालो, जरा चांगले पांढरे फटक कपडे दिसले का एखाद्याच्या पोटातच गोळा उठतो. आमच्या तिकडचं सांगते जालना जिल्ह्यातलं. आता इथं इकडचं नाही सांगणार मी, तिकडचं इकडं सांगते. इकडे बघा, इकडे बघा, इकडे बघा तुम्ही, इकडे त्यांचं तिकडं चालत राहील, आपलं इकडं चालत राहील. त्यांच्यापेक्षा आपली शाळा मोठी आहे. तिकडं लेकरं शिकवले जातात, इकडं लेकराचे मायबाप शिकवले जातात. तिकडच्या पेक्षा इकडं लक्ष द्या. विठ्ठल विठ्ठल. आपण कुठं होतो? मंडपातच होतो. चांगलं वागलं तरी लोक नावच ठेवतात. आता एखाद्या वेळेला आपण जर कीर्तनासाठी निघालो, इथं होतो ना आपण, जरा चांगले कपडे दिसले, जरा चांगली गाडी दिसली ना, आता जेव्हा वारकऱ्याला भेटतो तेव्हा प्रेमाने जे हरी करतो आपण, नाही का. पण एखादा जर बाजूचा माणूस जर आपल्याला भेटला आणि तो जर आपल्याला जे हरी करत असेल तर त्याच्या जे हरीची ट्युनिंग काही वेगळीच असते. तो लांबूनच म्हणत असतो, जय हरी महाराज, कुठे आज तुमचं खळं. आमच्याकडचे लोक असं विचार. म्हणजे मला सांगायचं एकच आहे की तुम्ही चांगलंही वागत असाल तरी तुम्हाला समाज नावच ठेवतोय. एखादा माणूस वाईटही वागत असेल तरी त्याला नावच ठेवतोय. मग संतांनी आपल्याला सांगितलंय की तुम्ही जर भक्ती करत असताल ना तर तुम्ही समाजाचा विचार करू नका. तेजोनिया
करू नका. तुम्ही चांगलं काम करताय ना, आणि तुम्ही जे कार्य करताय त्या कामामध्ये जर समाज विरोध करत असेल तर समजून चालायचं आपलं कार्य हे चांगलं आहे. कारण विरोध लोकांचा जेव्हा होतो ना, वाईट कामाला कोणी कधी विरोध करत नाही. बघा तुम्ही, ज्या रस्त्याला खूप मोठे मोठे खड्डे असतात तिथं गतिरोधक कधीच नसतं. मग चांगल्या रस्त्यांना गतिरोधक आणि चांगल्या मार्गावर विरोधक हे असतातच आणि असलेच पाहिजे. कारण जीवनामध्ये विरोधकच जर नसतील तर आपली ही प्रगती होत नाही. मला हे अनुभवाचं सांगते मी तुम्हाला. माझ्याही जीवनामध्ये जर कधी विरोधक भेटले नसते ना, मी सुद्धा इथं उभी राहिलीच नसते. खरं सांगते, इथं उभा राहून तरी खोटं बोलणार नाही. बाकीचं नाही सांगता येणार विठायला. म्हणून साधक गोपी सांगते की महाराज, मी आता जर घरी गेले तर मला लोक काय करतील, नावं ठेवतील. मग तुकोबाराय सांगतात, अरे तू घरी जायचं नको का म्हणतेस, तू का म्हणतेस आता कैशी जाऊ घरा, आता घरी कशी जाऊ असं तू का म्हणतेस, त्याचं उत्तर देतात पहिल्या. माझे हरिलेची प्रपंचामध्येही प्रपंचही करायचं म्हटलं तरी चित्ताची गरज लागते आणि परमार्थ जरी करायचं असेल तरी चित्ताची गरज लागते. आता उदाहरणार्थ आपण जेव्हा स्वयंपाक करतो घरी, प्रपंचामध्ये जेव्हा आपण स्वयंपाक करतो तर चित्त देऊन जर स्वयंपाक केला तर ती भाजी छान होईल, नाही का? जसं आजही फार सुंदर जेवण आमच्या वाकाकुंच्याकडे झाले. चित्त देऊन जर स्वयंपाक केला तर भाजी छानच होते
आणि मालिका पाहत पाहत जर केलं तर बिघडते की नाही? अनुभव आहे त्यांचा. एखाद्या दिवशी तरी सिरियल बघत बघत भाजीत डबल मीठ पडलं की नाही? प्रपंचामध्ये सुद्धा चित्ताची गरज आहे आणि परमार्थामध्ये सुद्धा चित्ताची गरज आहे. आता इथे उभं राहून 2 तास बोलायचंय, इथे सुद्धा आमचं चित्त असावं लागतं. जर इथे आमचं ही चित्त नसेल तर मग अभंग राहतो बाजूला आणि चिंतन जातं. असं होतं, बऱ्याचदा असं होतं जर चित्त नसेल तर. मग कीर्तन करण्यासाठी चित्ताची गरज आहे. आता सुंदर अशी प्रमाणाची साथ करायची आहे, त्या तिथं सुद्धा चित्ताची गरज लागते. चित्त जर चिंतनात असेल तर प्रमाण व्यवस्थित येतात, नाहीतर मग प्रमाणाचं कामही असं असतं महाराज. आता तुम्ही सर्व अधिकारी आहात, अभ्यासू व्यक्ती आहात, पण प्रमाण ही जेव्हा बस फाट्यावर आपल्या बस स्टँडला येते तेव्हाच बसला हात करावा लागतो, तर ती बस प्रवाशाला घेते. नाहीतर होतं कधी कधी बस किलोमीटर भर निघून जाते, नंतर प्रवासी हात करतो, काही उपयोग होत नाही. आणि असं होतं कधी कधी संतोष महाराज, बस पुढे निघून गेलेली असते आणि मग प्रवासी हात करतोय, त्या प्रवाशाला बस मध्ये घेता येत नाही. आणि नाही घेतलं त्या प्रवाशाला तर प्रवाशाला रागही येतो. आता ही भाषा बऱ्याच जणांना कळाली नसेल, ही आमच्यात आणलं हे. आता एखाद्या वेळेला प्रवाशाला राग येतो, मला घेतलं नाही बस मध्ये, जे विठ्ठल होईपर्यंत जे असे आबूक ठोकतं पुन्हा सोडीतच नाही. पण इथं तसं नाही. प्रमाणाची साथ करायची म्हटलं तर चित्त असावं, आणि चित्त असेल तर व्यवस्थित प्रमाण येतात नाही. आणि मृदंगाची साथ करायची आहे, इथे सुद्धा चित्तच असावं लागतं. गाव महाराज, चित्त जर असेल तर कळतं कुठे थापा माराव्या, कुठे चाटा माराव्या. तुम्ही मारता त्या वेगळ्या, आपण एरवी मार्केटला व्यवहारामध्ये त्या थापा चाटा मारतो त्या वेगळ्या, इकडच्या वेगळ्या असतात. थाप चाट असं आहे ते. विठायला विठायला तुम्ही म्हणता तुला कसं माहित, विशारदच्या परीक्षा देत असताना बरंच हे सुद्धा शिकवावं लागतं, शिकावं लागतं नाही का? इथे सुद्धा चित्त असावं लागतं. आता हार्मोनियमची साथ बाबा कोण करत आहेत, बाबांचं ही सुराकडे लक्ष असलं पाहिजे. चित्त असेल तर त्यांना परफेक्ट पट्टी सापडते, नाहीतर चित्त जर नसेल ना, प्रमाण संपूर्णही जातो तरी त्यांना ते आरोहच सापडत नाही कोणता आहे नेमका, काय कोणत्या थाटातलंय बाबा. म्हणून परमार्थामध्ये सुद्धा चित्त लागतं, मी चित्त सांगत होते. मग आमच्या सगळ्यांसाठी चित्ताची गरज आहे, तुम्हालाही डिस्काउंट नाहीये. जे श्रवणासाठी बसलात ना, तुम्हाला सुद्धा सुटका नाहीये, तुमचं सुद्धा चित्तच असावं. तुमचं जर चित्त चिंतनामध्ये नसेल ना, तर संत सांगतात तुमच्या जवळी नाही चित्त काय मांडिले प्रेत. जर जवळ चित्त नसेल ना श्रवण करणाराचं, हेही ठीक आहे, पण हे आपल्यासाठी आहे. पण यांच्यासाठी जे ना, हे तुम्ही जर इथं बसलात पण जर तुमचं चित्त नसेल तर तुमच्या कानी प्रेतात काही बदल नाही. मी सांगत नाही, संतांनी सांगितलंय. मग परमार्थ करत असताना चित्त आवश्यक आहे, तसं प्रपंच करत असतानाही चित्त आवश्यक आहे. मग ती गोपिका सांगते तुकोबरया, माझं चित्तच आता माझ्याजवळ नाहीये तर मी घरी जाऊन काय करू? कारण हा जो प्रपंचाचा जो व्यवहाराचा जो भार होता, वित्ताधिकांचा भार, वित्त म्हणजे पैसा, जो पैशाचा व्यवहाराचा जो भार होता तो मी आता काय झालीये, विसरून गेलीये, तो आता माझ्या डोक्यावर नाहीये. आणि असंही संतांना काही गोष्टी आवडत नाहीयेत की जे आपल्याला फार आवडतात. हा फरक आहे बरं का, लक्ष द्या. संतांना न आवडणाऱ्या 4 गोष्टी आहेत आणि आपल्याला आवडणाऱ्या 4 गोष्टी आहेत.
संतांना न आवडणाऱ्या गोष्टी आहे. नावडे जनधन माता पिता नावडे जनधन माता पिता नावडे जनधन माता पिता नावडे जनधन ओ विठ्ठल पदार्थ अलगार येणे नावडे जनधन माता पिता नावडे जनधन संत महात्म्यांना या चार गोष्टी आवडत नाहीत. नावडे जन धन आणि माता पिता. जन ही संतांना आवडत नाही की जे आपल्याला खूप आवडतं. आपल्याला वाटतं आपण जेव्हा रस्त्याने चालतो ना आपल्या पुढे 4-2 माणसं असले पाहिजे, मागे 4-2 माणसं असले पाहिजे, म्हणजे जन आपल्याला आवडतं. आपल्याला धनही आवडतं नाही का. धन सगळ्यांनाच आपल्याला आवडतं. ऐकणाऱ्यांनाही आवडतं आणि सांगणाऱ्यांनाही. नाहीतर मी जर सांगितलं धन आवडत नाही, तुम्ही 1:30 वाजता म्हणता शारदाताई घ्या नारळ बस गाडीत, असं व्हायला नको ना. म्हणून आपली जी कॅटेगरी आहे, आपण माणसं आहोत, आपल्याला धनही आवडतं आणि आपल्याला माता पिताही आवडतात की जे आवडलेच पाहिजे. आता संतांना माता पिता आवडत नाही याच्यातला भाव थोडा वेगळा आहे. हा सांगूनच मी पुढे जाईल. नाहीतर मी जर सांगितलं की नावडे जण धन माता पिता, संतांना माता पिता आवडत नाही, तर ज्यांना म्हातारा म्हातारीची अडचण झाली ना घरात, ते घरी गेले गेले बाहेर काढतील. म्हणतील संतांनी सांगितलं ना माई बापा आवडू नये, पण माई बापा कोणते आवडू नये. प्रल्हादे जनक विभीषणे बंधू राज्य माता निंदू भरते केली. प्रल्हादाच्या पित्यासारखा राक्षस वृत्तीचा जर बाप असेल तर तो बाप आवडू नये. भरताच्या आईसारखी अर्थात परमार्थापासून दूर नेणारे जर माईबाप असतील तर ते माईबाप आपल्याला आवडू नये. त्यांचा पण त्याग केला पाहिजे. वास्तविक माई बाप जे आहेत, माऊली ज्ञानोबा सांगतात की माई बापाची जर तुम्ही सेवा करत असाल तर तुम्हाला कुठल्या तीर्थाला जाण्याची गरज नाही. माय बाप केवळ काशी तेने न जावे तीर्थाशी. माय बाप आपले देवता आहेत. सांगेल मी तुम्हाला, एखाद्या वेळेला देवाची पूजा केल्याच्या नंतर मायबाप भेटतील की नाही सांगता येणार नाही. लक्ष देऊ नका. देव पूजा केल्यानंतर मायबाप भेटतील की नाही सांगता येणार नाही गड्या. पण माय बापाची जर सेवा करत असाल ना तर तो देव भेटल्याशिवाय राहत नाही. ही आई वडिलांच्या सेवेची ताकद आहे. थोडासा आवाज मोकळा करा माझा. माय बापाची सेवा केल्यानंतर देव स्वतः चालत येतो. अनेक उदाहरण आपण शास्त्रामध्ये पाहतोय. पुंडलिक रायाचं प्रसिद्ध उदाहरण आपल्या सर्वांना माहिती आहे. म्हणून माय बापाने जे काही कष्ट आपल्यासाठी केलेले असतात तेही आपल्याला विसरून चालणार नाही. आता ऐकत असताना आपण आईविषयी नेहमीच ऐकत असतो आणि ही नेहमी सांगत असतो की आईचं जे प्रेम आहे ते प्रेम त्या ठिकाणी बोलकं प्रेम आहे. आईचं प्रेम कसं आहे? बोलकं प्रेम आहे. आई आपल्या अंतःकरणातलं प्रेम बोलून दाखवते, पण आईपेक्षाही कैक पट्टीने प्रेम आपल्या बापाच्या अंतःकरणात असतं आपल्याविषयी, पण ते कधी आपल्याला दिसत नाही. कारण ते समजून घ्यायचं म्हणलं ना फार अवघड तो विषय. बापाचं प्रेम समजणं हा विषय एवढा सोपा नाहीये. लई अवघड हाय गड्या उमगाया बापर, उमगाया बापर, उरा मंदी माया त्याच्या काळ्या मेघावानी, उरा मंदी माया त्याच्या काळ्या मेघावानी, दाखविना कधी कुणा डोळ्यातल पाणी, झिजू झिजू
झालेला असेल तोपर्यंत नाही. मग आई बापांचेही खूप उपकार आपल्यावरती असतात. आई बापांनाही कधी विसरून चालणार नाही. संतांची जी भाषा आहे, आज गोपिका सांगतीये की वित्ताधिकाचा भार मी विसरलीये, कारण भगवान परमात्म्याने माझ्या चित्ताचं काय केलंय, धारण केलंय. म्हणून मी आता घरी कशी जाऊ. आणि हाच विषय जर परक्यांना समजला, तिसरं चरण गोपिका सांगते की मला त्या ठिकाणी त्रास होईल म्हणून मी आता घरी जाणार नाही. त्यावेळेला तुकोबराय सांगतात की हे गोपी, ज्या भगवान परमात्म्याचं रूप पाहिल्याच्या नंतर तुझी ही अवस्था झाली आहे ना, तू आता निवांत राहा आणि पाहिलेलंच पाहत राहा. शेवटचं तुकोबरे निवांत राही, तुकोबरे निवांत राही. पाहिले
अशा प्रकारे आपल्या भावल्या वेळेमध्ये अभंगाचा भावार्थ सांगण्याचा मी प्रयत्न केला आहे. अभंगाचा भावार्थ असाच असेल असा माझा दबा नाही. माझ्या बुद्धीला झेपेल अशा प्रकारे मी बोलण्याचा प्रयत्न केला आहे. भावार्थ संपला असं आपण या ठिकाणी गृहीत धरू. एकदा संप्रदायाच्या नियमाप्रमाणे सर्व वरती हात घ्या. सर्व पुरुष महिला तिथं कडी काठ पाहतो तिथं मळ्यापाशीच खाल्लो पाखरांना. फुलेले हरे का नाम विठ्ठल पांडुरंगा. काय काय हरे का नाम विठ्ठल पांडुरंगा. फुलेले हरे का नाम विठ्ठल पांडुरंगा. फुलेले हरे का नाम विठ्ठल पांडुरंगा. पांडुरंगा 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 चरित्र आणि ते चरित्र मथुरेतलं नाही, वृंदावनातलं नाही, तर ते कुठलं आहे तर चरित्र ते उच्चारावे केले देवे गो. असं स्वागत नाशे हर माझ्या लग्नात सुद्धा नव्हते. फार गोड बरं का, फार गोड. हे सगळं तुमचं प्रेम जे आहे ना, नाही का, ही माऊलीची एक प्रकार
आमची एवढे मोठी मोठी मंडळी जी आम्हाला अगदी तळहाताच्या फोडाप्रमाणे जपतात, अगदी एवढं भरभरून प्रेम देतात ना, नक्कीच आम्ही मागच्या जन्मी काहीतरी पुण्य कर्म केलं असेल, म्हणून त्या भगवान परमात्म्याची विशेष कृपा आमच्यावरती झाली आहे. चला, भगवान परमात्म्याचं चरित्र आपल्याला या ठिकाणी अगदी 20-25 मिनिटांमध्ये पाहायचं आहे. तेव्हा भगवान परमात्म्याचा अवतार होतो मथुरेमध्ये. प्रकट होण्याचं कारण जे आहे, अनेक राक्षस त्या ठिकाणी मातलेले असतात, देवतांना त्रास देतात, म्हणून सर्व देवता मिळून ही धरणी माता जी आहे, या धरणी मातेनं भूमातेचं रूप घेतलं आणि ब्रह्मदेवाकडे गेली. कारण धरणी सगळं काही सहन करते. तुमचं लक्ष इकडे असू द्या, कीर्तन संपलं नाही आपलं अजून. माझं बोलणं थांबल्यानंतर तुमचं बोलणं चालू करा. तुम्ही आता एक अर्धा तास बोलूच नका, ठीक आहे बरं का पुरुष मंडळ? शक्यतो पुरुष मंडळांना सांगायची गरज पडत नाही, तेवढ्या बाबतीत आपलंच नाही. आता जाऊ द्या, बोलत नाही तुम्हाला. आता कोणीच बोलू नका. जर तुम्ही बोलाल तर तुम्हाला तुमच्या शेजारणीची शपथ. आता आपल्या आपल्या शेजारणीकडे लक्ष द्या. जर बोलायला लागले तर म्हणायचं खबरदार, मारतील काय मला? अजिबात बोलायचं नाही आता अर्धा तास. चला, भगवान परमात्म्याचा अवतार का होतो? ज्या वेळेला पृथ्वी तलावर पाप वाढलं आणि त्या पापाचा भार पृथ्वीला सहन होईना, नाही का, भूमी कापे त्याच्या धारे. पापाचा भार तिला सहन झाला नाही. सर्व देवता मिळून भगवान नारायणाची प्रार्थना करतात. भगवान नारायणाने आकाशवाणी केली की काळजी करू नका म्हणे, काहीच दिवसामध्ये, काही वर्षामध्ये मी त्या ठिकाणी प्रगट होणार आहे. भगवान परमात्म्याची ती आकाशवाणी ऐकली, सर्वांना मनातून आनंद झाला. सर्व देवता आता आनंदी झाले आणि भगवान परमात्मा आता अवतार घेणार आहे. ज्या वेळेला देवकी वसुदेवाचं लग्न ठरलं आणि तो कंस असणारा वसुदेव देवकीला त्या ठिकाणी वाटी लावतोय, वाटी लावत असतानाही आनंदाचं ते वातावरण असताना तिथेही आकाशवाणी झाली आणि त्या आकाशवाणीने सांगितलं म्हणे, कंसा, ज्या देवकीचं तू एवढं सुंदर स्वागत करतोयस ना, तिचाच 8वा पुत्र तुझा वैरी ठरणार आहे. मग त्या कंसाने काय केलं? खड्ग घेऊन मारायला धावला, पण मारत असताना वसुदेवाने मध्यस्थी केली. घेऊन या खड्ग माराया धावला, हात तो धरीला वसुदेवाने सांगितलं म्हणे, कंसा, तू देवकीला मारू नको. जरी 8वा पुत्र तुझा वैरी असेल ना, तर मी वचन देतो म्हणे, देवकीला जेवढे मुलं होतील तेवढे तुझ्याकडे आणून दे. फार सुंदर कथा आहे, तुम्ही लक्ष देऊ नये का? मग त्या ठिकाणी वसुदेव देवकीला, ज्यांची रथात बसून मिरवणूक चालू होती, आता त्यांना रथातून खाली घेतलं आणि बंदी खाण्यामध्ये बंद करून ठेवलेलं आहे. बघा तुम्ही, कारण वेळ बदलायला वेळ लागत नाही आणि प्रारब्धानुसार सुख असेल की दुःख असेल, प्रारब्धानुसार प्रत्येकाला भोगावं लागतं. प्रारब्ध हे देवालाही चुकलेलं नाही, प्रारब्ध देवाच्या बापाला सुद्धा चुकलं नाही. मग आपण जर प्रारब्धाने काही जर वाईट त्या ठिकाणी संकटाला जर सामोरी जात असेल तर आपणही धीराने घ्यायचं, संकटाला कधी घाबरून जायचं नाही. जेव्हा जेव्हा आपल्यावर काही संकट येतात ना, तेव्हा आपण ही कथा आठवायची की बाबा देवाला चुकलं नाही, देवाच्या बापाला सुद्धा चुकलेलं नाही. आज वसुदेव देवकीला बंदी खाण्यामध्ये ठेवलं आणि बंदी खाण्यामध्ये ठेवल्याच्या नंतर पहिला मुलगा झाला तो मारण्यासाठी कंसाकडे आणला. कंसाने त्याला जीवदान दिलं नारदाच्या सांगण्यावरून. कारण नारदाने सांगितलं होतं, कंसा, अरे तुझं मनात बोलतायत नारदजी, जर कंसाचा पापाचा घडा जर भरला नाही तर देव अवतार घेणार नाही. कारण पुण्य सारावया भेटे देव ऋषी, नाही का, वधी बालकाशी ठेवू नये, त्याला मारून टाक म्हणे. मग असे कंसाने 6 मुलं मारले देवकीचे आणि मग 7वा जेव्हा गर्भामध्ये येणार ना, त्यावेळेला भगवान परमात्मा शेष भगवंतासोबत चर्चा करू लागले की शेष भगवंताला सांगताय की आता आपल्याला अवताराला जायचंय म्हणे. चला आपल्याला अवताराला जायचं. शेष भगवंताने सांगितलं नाही म्हणे, मागच्या अवतारामध्ये तुझ्यासोबत आलो होतो, नाही का, रामावतारी झालो लक्ष्मण, सोशिले अरण्य तुम्हासवे, विनाकारण मला वनवास भोगावा लागला. आता काय मी तुझ्यासोबत अवताराला येणार नाही, कारण आपली युती आता तुटली म्हणले बरं का, थोडक्यात युती तुटली. कारण का म्हणे, पद सगळं तूच भोगलंस, नाही का, मला शेवट म्हणूनच ठेवलंस आणि असं जर झालं तर मग ती युती तुटत असते. तेव्हापासून चालत आले. पण मग तिथे संगणमत झालं दोघांचं. देवाने सांगितलं, एक काम करू, आता मागच्या वेळेला मी मालक होतो ना, मी
काय करू आपण 5 वर्षाची जर सत्ता असेल ना तर आपण 2.5 वर्ष वाटून घेऊ. आणि असं जर झालं तर ती युती टिकून राहते. देवाने सांगितलं म्हणे मागच्या वेळेला तू लहान झाला होता पण आता आपण बदल करू नाही का. आता तू वडील होई बा सर्वज्ञ. आता तू मोठा होऊन जा. मागच्या वेळेला तू माझी सेवा केली या वेळेला मी तुझी सेवा करीन. मग 7व्या रूपाने गर्भाच्या रूपाने बलराम दादाला पाठवलं. योगमायेच्या रूपाने थोड्याच दिवसामध्ये तो गर्भ रोहिणीच्या गर्भामध्ये स्थलांतर केला. आणि जेव्हा भगवान परमात्मा देवकीच्या गर्भामध्ये जेव्हा प्रकट होत आहेत तर देवकी मातेचं तेज त्या ठिकाणी फुलून दिसू लागलं. देवकीचे तेज दिसे जैसा सूर्याप्रमाणे तेज दिसू लागलं. आणि कंसाने आता बंदोबस्त वाढवला होता. कडेकोट बंदोबस्त त्या ठिकाणी केला. आणि जेव्हा 8वा जन्माला येणार त्यावेळेला सुंदर असा देवकी मातेचे 9 महिने 9 दिवस पूर्ण झाले. आणि आता सुंदर असा पवित्र श्रावण महिना चालू होता. श्रावण मास आहे. अष्टमी तिथी आहे. बुधवारचा दिवस आहे. आणि रात्री 12 वाजेला भगवान परमात्मा देवकी मातेच्या समोर प्रकट होत आहेत. गोपाल कृष्ण भगवान की जय. भगवान परमात्मा प्रकट झाले. पण आता बाल रूपामध्ये जेव्हा झाले त्यावेळेला देवकी माता रडू लागली. देवकी माता वसुदेवांना बोलतीये की स्वामी सोडा सोडा मिठी लपवा जगजेठी. जेव्हा कंसाला कळेल ना तर तो माझ्या बाळाला काय करील मारल्याशिवाय राहणार नाही. पण वसुदेवजी ही रडू लागलेले आहे. वसुदेवजी म्हणतात मी काय करू शकतो कारण हातामध्ये माझ्या काय आहेत बेडे आहेत पायामध्ये बेडे आहेत. त्यावेळेला भगवान परमात्माने सांगितलं म्हणे बाबा एक काम करा. बेड्या जरी असल्या ना तर तुम्ही मला उचलून तर पहा. उचलिला कमळा जब से जन्मे कन्हैया
यमुना मैयाच्या त्या पात्रातून जात असताना यमुना मैयाने ठरवलं की आपले स्वामी आपल्या अंगणातून जातात, आपण दर्शन घ्यावं. म्हणून यमुनेचा पूर त्या ठिकाणी वरती वरती येऊ लागला. भगवान परमात्म्याच्या लक्षात आलं की माझ्या दर्शनासाठी आता माझ्या बापाला पाण्यात बुडवते की काय. म्हणून भगवान परमात्म्याने एक लीला केली आणि तिला अंगुष्ठ दर्शन दिलं. पूरा चढला आचाट, 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 पूरा चढला वसुदेवाने भगवंताला यशोदा मातेच्या बाजूला ठेवलं. ती माया उचलली. पुन्हा मथुरेमध्ये त्या ठिकाणी येतात. माया त्या बंदीखान्यामध्ये आल्यानंतर रडू लागली. रडे माया करी अकांत, नामा म्हणे उठते दूत. कंसाचे दूत त्या ठिकाणी जागे झाले. कंस आला. त्याने त्या मुलीच्या पायाला धरलं, गरगर फिरवून खाली आपटणार. तेवढ्यात ती हातातून निष्ठून गेली आणि कंसाला बोलू लागले, तुझा लागी वधे उपजला मजा दे. तुला मारणारा माझ्या अगोदर त्या ठिकाणी जन्माला आलाय म्हणे. आता कंसाचा बीपी आणखीच वाढू लागला. आता मला मारणारा कुठेतरी त्या ठिकाणी जन्माला आलेला. मग कंसाने सभा भरवली. एक पैजेचा विडा ठेवला. तो विडा पुतना राक्षसिणीने त्या ठिकाणी उचलला. म्हणे दादा तू काळजीच करू नको. जिथे कुठे तुझा वैरी असेल ना त्याला आता जाऊन मी मारून येते म्हणे. पण कंसाने सांगितलं म्हणे ताई तू त्या ठिकाणी राक्षसी आहेस. थोडा सूर जास्त द्या. तू राक्षसी आहेस म्हणे आणि तुला त्या नगरामध्ये कोणी प्रवेश तरी करू देईल का. तिने सांगितलं दादा तू माझ्या रूपाची काही काळजीच करू नको. एक काम करते म्हणे मी आता ब्युटी पार्लर मध्ये जाते आणि तिथे ब्युटी पार्लर मध्ये सावळी जरी लेडीज असली तरी ती गोरी होतो तो बदल नाही का काही कालांपुरता. तिने सांगितलं मी रूप बदलून येते म्हणे. आणि मग तिने सुंदर असं अगदी लक्ष्मी सारखं रूप घेतलं आणि त्या ब्रज 84 कोसामध्ये ती फिरण्यासाठी निघाली. छोटी छोटी जी बाळ जन्माला आलेली होती ती मारण्याचं काम करू लागली. इकडे सकाळ झाली आणि जेव्हा यशोदा मातेच्या दोन नंदा आणि सुनंदा त्यांनी पाहिलंय की यशोदा मातेच्या बाजूला सुंदर गोंडस एक बाळ त्या ठिकाणी आहे. त्यांना आनंद झाला. धावत 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 नंद बाबांच्याकडे गेल्या. नंद बाबा ही धावत घरी येतात आणि त्या बाळाला पाहिल्यानंतर सर्वांना आनंद होतो. तो नंद उत्सव त्या ठिकाणी साजरा केला जातो. नंद बाबा अगदी दान धर्म करतात. मंगल वाद्य त्या ठिकाणी वाजू लागलेले आहेत. अतिशय आनंदाचं वातावरण त्या गोकुळ नगरीमध्ये. संतांनीही वर्णन केलं की गोकुळीच्या सुखा अंत पार नाही देखा. अतिशय आनंदाचं वातावरण आहे आणि आज भगवान परमात्म्याचं प्रागट्य झालं. सर्वांना आनंद झाला आणि 7 दिवसाचे भगवान परमात्मा असताना पुतना राक्षसी त्या ठिकाणी मारण्यासाठी जाते. आता हा कथा भाग आपण प्रत्येक वर्षी भागवत कथा असेल कीर्तन असेल त्यामध्ये आपण श्रवण करतो. आता आपल्याला जास्त विस्तार न करता भगवान परमात्म्याच्या काही खोड्यांचं वर्णन पाहिजे. ते सांगावंच लागतं म्हणून सांगायचं. तसं पाहिलं तर देवाच्या खोड्यापेक्षा आपलेच खोडे मोठे पण आपल्या सांगता येत नाही. देवाच्या सांगाव्या लागतात.
भगवान परमात्मा आता हळूहळू रांगू लागले. रांगतही असताना संतांनी वर्णन केलंय. तळवे तळहात तळहात टेकीता, तळवे तळहात तळहात टेकीता, डाव्या गुडघ्याने उधाणे रांगत, डाव्या गुडघ्याने उधाणे रांगत, डाव्या गुडघ्याने उधाणे डाव्या गुडघ्याने रांगत. धरणी मातेला त्या ठिकाणी धीर देत आहे आणि रांगण्याचं काम करत आहेत. रांगत असतानाही अनेक खोड्या भगवान परमात्म्याने केल्या नाहीत. रांगत रंगणी रांगत असतानाही अनेक खोड्या भगवान परमात्मा करतात. आता हळूहळू हळू भगवान परमात्मा चालू लागले. तुम्ही म्हणता ना आताच जन्मलं चालायला लागलं का, त्याला शेतात न्यायचं आपल्याला 10 मिनिटात. आता हळूहळू चालू लागले. चालत असताना ही सुंदर संतांनी वर्णन केलंय. पायातली गोड अशी पैंजण त्या ठिकाणी वाजतात. छुम 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 छनाना वाजे पैंजण, छुम 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 छनाना वाजे पैंजण, वाजे पैंजण जाऊ लागले. बाहेर खेळायला जात असताना 2 भाऊ आहेत, बलराम दादा आणि भगवान श्रीकृष्ण. बाहेर खेळायला जेव्हा जातात गल्लीमध्ये, तेव्हा गल्लीतल्या ज्या गोपिका आहेत त्या विचार करत आहेत की बाई, जेव्हा ही बाळ छोटी छोटी होते तेव्हा आपण जेव्हा राजवाड्यामध्ये पाहायला जायचो ना, तर दोघं सारखेच दिसत होते. पण आता थोडा बदल झालाय ग. एक थोडंसं सावळं दिसतंय आणि एक काय होतंय, गोरं दिसतंय. मग त्या गोपिकांच्या मनात संभ्रम निर्माण होऊ लागला की हे सावळं कुणाच असेल. मलपत मलपत मलपत
ते रूप आहे. आता बाहेर खेळायला जात असताना छोटी छोटी बालमित्र भगवान परमात्म्याला मिळाले आणि ते बालमित्र मिळाले असता भगवंताने त्यांची अवस्था पाहिली तर त्यांचे हातापाय अगदी बारीक होते आणि पोट ढेऱ्याच मोठे मोठे दिसत होते. भगवान परमात्म्याने विचारलं, का रे मुलांना, तुमचे आई वडील तुम्हाला काही दही दूध तूप लोणी खाण्यासाठी देतात की नाही? त्यावेळेला त्या मुलांनी सांगितलं, म्हणे कृष्ण काही सांगावं, दही दूध जातात डेअरीला आणि ताक चूर डेअरीला. नुसते ताक पिऊन पिऊन काय झालं म्हणे, आमचे हातापाय बारीक झाले आणि हे पोटाचे ढेरेच मोठे मोठे झाले म्हणे. भगवान परमात्म्याने समजावून सांगण्याचा प्रयत्न केला सर्व गोपिका गोपाळांना, पण त्यांनी सांगितलं, म्हणे कृष्णा, दही दूध तूप लोणी आम्हाला त्या ठिकाणी विकण्यासाठी द्यावंच लागतं. कारण आता जो आपण इन्कम टॅक्स म्हणतो ना, इन्कम टॅक्स भरण्याची पद्धती तेव्हापासून आहे. कर द्यावा लागतो म्हणे कंसाला. भगवान परमात्म्याने सांगितलं की आता आपल्याला राजी खुशीने जर भेटत नसेल ना, तर आपल्याच घरामध्ये आता काय करायचं, चोऱ्या करायच्या. मग चोरीसाठी सुंदर अशी एक टोळी निर्माण केली आणि त्या टोळीचा मुकादम झाला भगवान परमात्मा. आणि सगळेजण त्या ठिकाणी जमा केले, चोरीसाठी काही साहित्य घेतलं. भली मोठी एक वेळूची काठी घेतली, ज्याला बांबू म्हणतो आपण, नाही का, तो बांबू त्या ठिकाणी सोबत घेतला. वस्त्र गाळ केलेली माती सोबत घेतली. काही सराटा म्हणून एक काटा असतो बघा, सराटा, तो कसाही टाकला तरी तो ऑनलाईन असतो. लक्षात आला? तो कसाही जमिनीत टाका, त्याचा एक टोक वरच असतो. ते सराटे सोबत घेतले. काही गोट्या घेतल्या, गोट्या पोरांच्या खेळायच्या, आणि त्या गोट्या सोबत घेतल्या, अशा वस्तू सोबत घेतल्या आणि म्हणले चला आता आपल्याला चोरी करायची. त्या गोपाळांनी विचारलं, म्हणे कृष्णा, चोरी अनेकदा पाहिली आम्ही, पण हे सगळं साहित्य, त्याने सांगितलं, हा बांबू कशासाठी? भगवंताने सांगितलं, जर गोपिकांनी दह्या दुधाचा माठ जर वरती शिंख्यावर ठेवला ना, तर आपण तर छोटे छोटे, आपला हात पुरणार नाही. मग काय करायचं की या बांबूने तो माठ फोडायचा आणि मग दही दूध तूप लोणी खाली पडलं ना, मग ते आपण त्या ठिकाणी खाऊन घ्यायचं. ठीक आहे म्हटले. दुसऱ्याने सांगितलं, म्हणे ही माती कशासाठी? भगवंताने सांगितलं, जर त्या माठाचा आवाज झाला आणि एखादी जर गोपी आपल्या मागे जर धावली मारण्यासाठी, तर ही माती तिच्या डोळ्यात टाकायची म्हणे. ती डोळे चोळत बसल तोपर्यंत आपण निघून जायचं. एका गोपाळाने विचारलं, म्हणे कृष्णा, तू म्हणतोय माती तिच्या डोळ्यात टाकायची, पण तुम्हाला माहितीये का म्हणे, या गोकुळातल्या 50% गवळणींच्या डोळ्याला चष्मे काय आहे? चष्मे आहेत. आणि मग चष्मा असल्यानंतर डोळ्यात माती जाणार नाही. फेकून बघा एखाद्या चष्म्यावालीच्या, इथं नाही. चष्मा असल्यानंतर डोळ्यात माती जाणार नाही. मग भगवंताने सांगितलं, म्हणे हे सराटे कशासाठी आहे? जरी गोपी आपल्या मागे आली ना धावत, हे सराटे तिच्या वाटेत टाकायचे. त्यामध्ये एक बोबडा गोपाळ होता. तो म्हणला, कृष्णा, आता तुम्ही थोडं लक्ष देऊन ऐका, म्हणजे तुम्हाला कळेल. बोबडा होता. तो म्हणला, कृष्णा, अरे तुला माहिती का म्हणे, अगं या गोकुळातल्या गवळणी किचन मध्ये सुद्धा चपला घालून फिरतात बाबा. कळालं का? पटलं ना? किचन मध्ये सुद्धा चपला घालून. बऱ्याच वेळेला आम्ही सुद्धा पाहतो, विशेष करून थंडीच्या दिवसात. आता इथं काही तसा भाग पाहायला मिळाला नाही, कारण इथं जिथे जिथे थांबलो ते घरच वारकऱ्यांचं होतं. आपल्या वाघ बाबांची परंपरा नाही का, ज्यांनी आयुष्य परमार्थामध्ये घातलंय. हे नाव आपण पाहतोय, हे नाव विनाकारण दिसत नाही. इथं हे जे नाव आपण पाहतोय ना, बाबूराव वाघ गुरुजी वारकरी भवन, नाही का, हे नाव विनाकारण नाहीये. याच्यासाठी पूर्ण आयुष्य परमार्थामध्ये झिजावं लागतं. उत्तमची मुळे कीर्ती मागे, पूर्ण आयुष्यभराची ही पावती आहे. हे खऱ्या अर्थाने फळ आहे. म्हणून हे सगळा परिवार जो आहे, सगळा परिसर जो आहे, तो धार्मिक आहे, परमार्थिक आहे. म्हणून इथं काही चपला पायात दिसल्या नाही. पण एखाद्या ठिकाणी आम्ही गेलो ना, आता काल परवा एका ठिकाणी गेलो, एक बाई जेवण वाढायला आली. जेवण वाढायला, आता नाव नाही सांगत, आपल्यालाही जुटलेलं असतं कुणीकडच्या कुणीकडे, नाही का, करताना फोल तुमच्या पाहुणी असली कोणी तर, नाही का,
त्या बाईला मी म्हणलं मावशाव जेवण, मला वाटलं घाई गडबडीमध्ये वाढायला आली, चप्पल काढायची विसरून गेली असेल. तिला म्हटलं मावशी अहो जेवण वाढताय, तुमच्या पायात चप्पल आहे. ती म्हणली ही वाढायचीच चप्पल आहे. काय म्हणे वाढायची चप्पल आहे. मी पुढे विचारलंच नाही, म्हणलं म्हणीन एखादी हाणायची सुद्धा चप्पल आहे. त्या गोपाळाने सांगितलं म्हणे कृष्णा अरे त्या गोपीच्या जर पायात चप्पल असली तर तिच्या पायात काटे घुसणार नाही. पुढे भगवान परमात्माने सांगितलं ती गवळण जर आपल्या मागे धावत आली ना तर या गोट्याच्या ना या गोट्या तिच्या रस्त्यात टाकायच्या म्हणे. गोट्या टाकल्यानंतर चष्मा असला तरी पडेल आणि चप्पल असली तरी घसरून पडेल. अशा अनेक खोड्या भगवान परमात्माने केल्या. अनेक गोपिका त्या ठिकाणी गाराणे घेऊन यशोदा मैयाच्या घरी यायच्या. गवळण सांगती घराणी रात्री आला तुझा चक्रपाणी खाऊन दही दूध तुपालोनी फोडली अवघी मिरजनी. आगे बाई कोण हसिवरे ना आगे बाई कोण हसिवरे ना आगे बाई कोण हसिवरे ना. यशोदा यशोदा मैयाला भगवंताच्या खोड्या मान्य होत नव्हत्या. आणि जी आई लेकरांच्या खोड्या मान्य करते ना ती आईच नसते. कितीही खट्याळ असू द्या आपलं पोरगं, आपल्याला त्याच्या खोड्या कधी मान्य होत नाही. अगदी त्याचप्रमाणे यशोदा मैया ही म्हणायची की अगं माझं बाळ किती गोंडस दिसतंय, किती गुणाचं आहे माझं बाळ. अनेक गवळणी अनेक प्रमाण आपल्याला आता घेता येतील बरं का. हा पण आपला वेळ आता संपलेला आहे. जर पुन्हा वेळ मिळाला तर मी पुन्हा हा अगदीच तेवढं पाठच झालं आपल्या 13 वर्षात कीर्तनातलं काही होऊ नाही तर नाही होऊ. आणि असंही कीर्तन आपलं कथेतलं आपल्याला काही पाठ होत आणि तुम्हाला काही पाठ होत नाही हे बरोबर आहे म्हणून. तुम्हाला जर कीर्तन पाठ झाले असते, तुम्हाला पाठ होत नाही काही म्हणून आमचं बरोबर चाललंय. तुम्ही जर कीर्तन पाठ केले असते आणि सुधारलेच असते तर 13 वर्षापर्यंत सत्य करायची गरज पडली. तुम्ही सत्य केले नसते ना आम्हाला टोळी करावं लागली असती. का महाराज कोयते घेऊन जाण्याची वेळ आपल्यावर आली असती. चला विनोदाचा भाग सोडा. आता आपली वेळ संपलेली. अगदी 5 मिनिटांमध्ये आपल्याला पुढचा प्रसंग पाहायचा आहे. अनेक खोड्या भगवान परमात्म्याच्या वेळ मिळाला तर मी जर तुम्ही बोलवलं तर बरं का, नाही तर न बोलवता यायला काय मी भंगारवाली थोडीच आहे. भगवान परमात्म्याच्या खोड्या यशोदा मैयाला मान्य होत नाहीये. यशोदा मैया सांगू लागली अगं माझं बाळ फार गुणाचं आहे, तुम्हीच त्याची खोडी करत आहे. बाळ सगुण गुणाचे ताने ग बाळ दिसते गोतिरवाणे, सगुण गुणाचे ताने ग बाळ दिसते गोतिरवाणे.
बडबोडी करत असेल तर एखाद्या दिवशी पकडून दाखव म्हणे. त्यातली एक गोपी जरा स्ट्रॉंग होती. तिनं सांगितलं, हे बघ म्हणे कृष्णा, तू अनेक गोपिकांच्या घरी जातो, पण एखाद वेळेला जर तू माझ्या घरी आला ना, तुला बांधूनच टाकेल म्हणे. भगवान परमात्म्याने ठरवलं हिचं घर कुठं असेल. लगेच डोळे बंद करून शोधलं, कोणती गली, कोणता रोड, किती नंबरचं घर पाहिलं आणि ठरवलं आज रात्री हिचाच कार्यक्रम. मध्यरात्रीच्या वेळी भगवान परमात्माने सगळे गोपाळ घेतली, त्या गोपीच्या घरी गेला आणि दही दूध तूप लोणी सर्व त्या ठिकाणी खाल्लं आणि परत निघताना लक्षात आलं की हिनं आपल्याला चॅलेंज केलं होतं. बांधीन म्हटली होती. पाहिलं तिच्या रूम मध्ये ती पती शेजारी निवांत झोपलेली होती. भगवान परमात्माने एक लीला केली. तिची वेणी आणि त्या गवळ्याची दाढी दोघांची गाठ मारली आणि निघून गेला. आणि जेव्हा पहाट झाली, सकाळ झाली, ही गोपी त्या ठिकाणी पहाटे लवकर उठायचं म्हणून घाईघाईने उठली. घाईघाईने उठली तर गवळ्याच्या दाढीला हिसका बसला आणि तो गवळी त्या ठिकाणी बोलू लागला, मस्त होऊनी या मातली धांगडी, मातली धांगडी, मस्त होऊनी या मातली धांगडी, मातली धांगडी, की जसा शब्दाचा भाव असेल तो लक्षात घेऊन त्याला त्याची मांडणी केली पाहिजे. कधी कधी शब्दाचा भाव वेगळा असतो आणि आपली मांडणी त्याची वेगळी होते. चुकीच्या भावामध्ये जर आपण म्हणलो तर त्याचा दोष लागतो असं शास्त्र सांगतं. म्हणून कुठे काय, कोणत्या गाण्याला कोणती चाल लावावी, कोणत्या शब्दाला कसं म्हणावं, इथंही शास्त्र आहे. कुठल्या प्रसंगाला कुठला अभंग घ्यावा त्याला सुद्धा शास्त्र आहे. नाहीतर एके ठिकाणी आम्ही अंतविधीला गेलो होतो महाराज, आणि अंतविधीला गेलो असता काही महाराज मंडळी भजन तिथे करत होते. आता तिथे म्हणण्याचे अभंग ते वेगळे असतात नाही का, निर्वाणीचे ते अभंग असतात. मग तिथे एकाने भजन केलं, उजळले भाग्य आता. म्हणलं उजळलं नाही, मी लय ते पण कुठे काय गावं. तो गवळी त्या ठिकाणी रागाने बोलला ना नाही का, म्हणून कसा बोलला तो, मस्त होऊनी या मातली धांगडी, मातली धांगडी, मस्त होऊन मातलीच म्हणे, माझी दाढी ओढतेस. तिनं सांगितलं मला, अहो मी कुठे तुमची दाढी ओढली, तुम्हीच तर माझी वेणी ओढली. आणि मग जेव्हा दोघं उठले, मोबाईल घेऊन पाहिला, मोबाईल नव्हते तेव्हा, उजेड करून पाहिला, लक्षात आलं की दाढीची आणि वेणीची गाठ मारलेली आहे. बराच वेळ झाला, शेजारी पाजारी विचार करतात, अरे हे कुटुंब रोज 4:30ला उठणार, आज 8 वाजले, अजूनही हे उठले नाहीये, काय भानगड असली पाहिजे. द्वारात आले आणि आवाज देतात, रामभाऊ, ओ रामभाऊ. त्यावेळेला तो गवळी आणि ती गवळण दोघं दारात आले. दार उघडलं, पाहिलं तर दोघांच्या दाढी वेणीची गाठ मारलेली आहे. हा काय प्रकार आहे. तेव्हा एका बाजूच्या गोपीने विचारलं म्हणे, का ग सखूबाई, तू त्या यशोदेच्या पोराला काही म्हटली होतीस का. तिनं सांगितलं, हो म्हणे, मी त्याला काल बोलले होते. मग हे त्याचंच काम आहे म्हणे. आता हे कोणाकडूनही सुटणार नाही, कारण त्याने मारलेली गाठ आहे ती, नैनम छंदंती, ही त्याची गाठ आहे. आता काय करावं लागेल, आता त्याच्याकडे जावं लागेल नाही. आणि इकडे तोपर्यंत या बाबाने सकाळी सकाळी सगळ्या रामनगर मध्ये जाऊन सांगितलं काय, की आज नाश्ते करू नका, आज महाप्रसाद आहे. असं नाही सांगितलं त्याने, सगळ्यांना जाऊन सांगितलं त्याने, आज कुणी कामावर जायचं नाही, आज आपल्या गल्लीमध्ये डोंबाऱ्याचा खेळ येणार आहे म्हणे, की जो खेळ तुम्ही कधीच पाहिला नसेल असा खेळ येणार आहे आणि आज सगळ्यांना तो खेळ पाहायचा आहे म्हणे. मग सगळे रामनगरकर सगळे रोडवरती आले आणि मग हा खेळ आला इकडून. काय ती अवस्था. संत वर्णन करतात की जी गोपिका होती ना, ती होती 7 फूट आणि गवळी होता 3.5 फूट. ही जोडी जुन्या काळात अशा जोडी लागायच्या, कारण का नवरदेव नवरीला पाहायला जात, पूर्वी पोरी पाहायला जात नव्हते, म्हणून अशा ही जोड्या त्या काळात लागायच्या. मग ती गोपिका उंच होती आणि काही नवीन प्रकार दिसला की आमचा तो स्वभाव आहे, आपण लगेच विचारतो
सांगतो का ग बाई हे असं असं झालं पण ते कसं झालं नाही का. मग त्या गोपीला मैत्रिणी विचारायच्या, मग इकडनं कोणी बोललं की ते अशी वळायची, इकडनं कोणी बोललं की ते अशी वळायची नाही का. आणि जशी जशी गवळण त्या ठिकाणी गिरक्या झाली गवळी ही अवस्था त्यांची उडी फजिती. आणि ती यात्रा त्या ठिकाणी यशोदेच्या अंगणामध्ये आली. त्या गोपीने आणि त्या गवळ्याने जेव्हा भगवान परमात्म्याची स्तुती केली, नमन वंदन केलं, माफी मागितली, त्यावेळेस नजर टाकल्याबरोबर ती गाठ त्या ठिकाणी सुटल्या गेली. अशा अनेक खोड्या अनेक लीला भगवान परमात्माच्या गोकुळ नगरीमध्ये करतात. यशोदा मैयाने सांगितलं म्हणे कृष्णा तू अनेक ठिकाणी जाऊन खोड्या करतोयस, अनेक गाढाणे घरी घेऊन येतोयस, तू काय कर आता तू गावात ठेवायच्या लायकीचा राहिला नाही. आता तू काय कर, आता तू गायी घेऊन शेतामध्ये चरायला जा. मग आता भगवान परमात्माने गायी गोपाळ सोबत घेतले आणि आता शेतामध्ये जाऊ लागले. पेंड्या सुदाम चला रे रानात गायी वळाया चला रे, पेंड्या सुदाम चला रे रानात गायी वळाया चला रे, पेंड्या सुदाम चला रे रानात गायी गोपाळ चला रे, पेंड्या सुदाम चला रे रानात गायी गोपाळ चला रे, पेंड्या सुदाम चला रे वनामध्ये निघून जातात. तिथेही अनेक प्रकारच्या खोड्या करतात, अनेक प्रकारचे खेळ भगवंत खेळतात. अनेक प्रकारचे खेळ खेळून झाल्यानंतर गोपाळाने सांगितलं म्हणे कृष्णा आता काही खेळात मन लागत नाही, जसं की आता आपलंही आता कीर्तनात मन लागत. कांदे भार पोटी भूक काय खेळायचे सुख, खूप खेळलो म्हणे आता 11 वाजल्यापासून खेळतोय नाही का, अजून किती खेळणार नाही का. आता वेळ झाली म्हणे, कशाची झाली आता वेळ म्हणती शिदोऱ्या. मग सर्वांच्या शिदोऱ्या त्या ठिकाणी एकत्र केल्या, गोल रिंगणामध्ये सर्व गोपाळ बसवले आणि भगवान परमात्मा तो काल्याचा त्या ठिकाणी टोपलं हातामध्ये घेऊन प्रत्येकाला आपल्या हाताने त्या ठिकाणी काला भरवण्याचं काम करत आहे. तो काल्याचा प्रसंग जेव्हा स्वर्गातून लोक देवतांनी पाहिला तर स्वर्गातल्या देवतांनी इच्छा केली की आपण सुद्धा मृत्यू लोकांमध्ये जाऊन या काल्याचा आस्वाद घ्यावा. म्हणून ब्रह्मादिक देव माशेहून यमुनेच्या डोहामध्ये येऊन राहतात, तरी सुद्धा त्यांना हा काला मिळाला नाही. काल्याची या मिसे देव जळी झाले माशे, जो काला देवतांना देखील मिळाला नाही पण तो काला आपल्याला 13 वर्षापासून मिळतोय, हे खरं आपलं भाग्य म्हटलं पाहिजे. बाबांनी चालू केलेला हा सप्ताह गुरुजींनी, आणि त्या माध्यमातून प्रत्येक वर्षी आपल्याला हा काल्याचा प्रसाद मिळतोय. खऱ्या अर्थाने हे आपलं भाग्य आहे. काल्याचेही अनेक प्रकार सांगितले जातात. दही लाहीचा जो कला आहे, दही भाताचा जो कला आहे, हरी नामाचा खिचडी कला आहे नाही का, आणि सगळ्यात महत्वाचा म्हणजे जीव ब्रह्म ऐक्य कला. ज्या वेळेला जीवच देव आहे हे ज्ञान जेव्हा प्राप्त होतं तो खऱ्या सगळ्यात श्रेष्ठ असणारा तो कला आहे. म्हणून या प्रसंगी विठ्ठल
ठिकाणी याही वर्षाचा हा नाम सप्ताह अगदी आनंदामध्ये पवित्र वातावरणामध्ये संपन्न होत आहे. आज काल्याचा प्रसंग आहे म्हणून सर्वांच्या वतीने ही सेवा माझ्या वाट्याला आली आणि माझ्या बुद्धीला जसं झेपेल अशा प्रकारे मी चिंतन सांगण्याचा प्रयत्न केला. अधिकारी महात्मे समोर बसलेले आहेत. थोडस बोलायला जडच गेलं पण तरी कारण काय होतं माहितीये, एरवी बोलणं सोपं असतं पण जेव्हा अधिकारी व्यक्ती समोर असतात ना तेव्हा जरा धोरणाने चालवतात. तेव्हा जसं झेपेल असं मी बोलण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. झालेली सेवा सर्व श्रोते सज्जन माईबाप भगवान पांडुरंग परमात्म्याच्या चरणी या ठिकाणी समर्पित करी. गोड अशी गाण्याची वाजवण्याची साथ सर्व मंडळींनी केलेली आहे. सर्वांना पुनश्च एकदा धन्यवाद आहे. ज्यांच्या माध्यमातून ही सेवा माझ्या वाट्याला आली, ज्यांनी पहिला फोन केला अशा हरिभक्त परायण सौभाग्यवती गंगाताई नवपुते ताईंनीही या कीर्तनासाठी मला फोन केला आणि आपल्याच रामनगर मधले जे रहिवासी आहेत, अतिशय सुंदर त्यांचा परिवार आहे. एक वारकरी संप्रदायाचा वारसा त्यांना मिळालेला आहे. असे आपल्या वाघ गुरुजींचे सुपुत्र असणारे ॲडव्होकेट उद्धव महाराज वाघ, उद्धव महाराजांनीही वेळोवेळी त्या ठिकाणी फोनवरती संपर्क केला आणि त्या निमित्ताने या ठिकाणी हा येण्याचा योग आहे. उद्धव महाराजांनाही मनापासून धन्यवाद आणि सर्व सप्ताह कमिटी सर्व ग्रामस्थ मंडळांनाही धन्यवाद. तुम्ही म्हणाल उद्धव महाराजांनाही धन्यवाद आणि सगळ्या कमिटीला गावकऱ्यांना धन्यवाद का? त्याचं कारण सांगेल मी. उद्धव महाराजांनी फोन करून आजची रोजंदारी मिळवून दिली. लक्षात येतं ना, नसता मला आता रोजानं कोणी बोलवत. उद्धव महाराजांच्या मुळे आजची रोजंदारी मिळाली आहे म्हणून उद्धव महाराजांना धन्यवाद. आणि आता सगळे मिळून पगार करणार आहेत ना म्हणून सगळ्यांना आवडलं तुम्हाला म्हणून सगळ्यांनाही या ठिकाणी धन्यवाद आहे. सेवा या ठिकाणी पूर्ण झाली असं आपण गृहीत धरू. आपला वेळही संपलेला आहे. सर्वांना पुनश्च एकदा धन्यवाद आणि माझ्या वाणीला विना. ज्ञानेश्वर भारत